तर जय महाराष्ट्र मित्रांनो, जर तुम्ही आपल्या फॅमिलीसाठी किंवा मित्र-मैत्री एखाद्या ग्रुपसाठी एखादा छानसा रिसॉर्ट पाहत असाल, तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे किंवा तुम्हाला शेअर करणार आहे एक रिसॉर्ट, जो आहे कर्जत तालुक्यातील तिवरे या ठिकाणी. मी स्वतः देखील कर्जतमध्येच राहतो. मोठ्या वेणगावावरून निघालो आहे. पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार. तर आम्हाला येणारा अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे. कर्जत ते तिवरे हे अंतर जर पाहिलं तर 3 ते 3.5 किलोमीटरचं अंतर आहे. दरम्यान तिवरे गावातील जे हनुमान मंदिर आहे तिथेशी मी दर्शन घेण्यासाठी गेलो होतो पहिले. दर्शन घेतलं आणि आता आपण पोहोचतोय फार्म हाऊसच्या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता ग्रीन लीफ फार्म अँड रिसॉर्ट. तर अशा प्रकारे याची एंट्री आहे. पार्किंग एरिया मोठा आहे. आमची फॅमिली आपण पाहू शकता. बच्चे कंपनीत आपले स्विमिंग टूब बरोबर घेऊन आलेत आणि पहिलेच आश्चर्यचकित झाले की रे बैलगाडी, कारण आज महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे बैलगाडा. आणि या तर तिथे पोहोचल्यावरती संध्याकाळी लगेच आम्हाला कांदा भजी सर्व केली गेली. संध्याकाळची हायटी होती आपली ही. चहा नाश्ता वगैरे झाला आणि बच्चे कंपनी तर लगेचच इथे स्विमिंग पूलमध्ये उतरते. हे पहा, तर त्यांचा मोह काय आवरणार, ते लगेच पाण्यामध्ये उतरले आणि आता एक एक फॅमिली आपली इथेशी आपल्याला ॲड होणार आहे. जो येतोय तो लगेच स्विमिंग पूलमध्ये आपली एंट्री करतोय. सुंदर गाड्यांच्या तालावरती प्रत्येकजण डान्स करतोय, आपला एन्जॉय करतोय, मजा घेतोय प्रत्येकजण. तर फॅमिलीसाठी हा आपला रिसॉर्ट खूपच मस्त रिसॉर्ट आपण पाहतोय. शांत ठिकाण आहे अगदी. तुम्ही अनुभव घेऊ शकता या ठिकाणी. आता आमचा कमीत कमी 35 ते 37 जणांचा ग्रुप होता आणि एका कुटुंबासाठी म्हणजे हा एक मस्त फार्म हाऊस आहे. जर आपलं देखील मोठं कुटुंब असेल, एक 25-26 किंवा 25-30 जणांचा, तर आपण पर्सनली तशी बुकिंग करू शकता. प्रत्येकजण मजा करतोय तशी. कारण गरमीच्या दिवसामध्ये पाण्यामध्ये जी मजा करायची असते ती संधी मिळाली प्रत्येकाला इथे. तुम्ही पाहू शकता इथेशी प्रत्येक जण इथेशी एन्जॉय करतोय. आणि जशी संधी भेटली तिघींना, दुर्वा, स्वरा आणि ईश्वरी यांनी देखील आपलं कौशल्य लगेच दाखवलं. तुम्ही पाहू शकता. मग यांचा डान्स आवडला तर नक्की लाईक करा, आम्हाला कमेंट्स देखील करू शकता. हे पहा किती मस्त डान्स करतायत. आणि हा त्यांचा मामा तुषार मामा, हा देखील काही कमी नाहीये. तोडीस तोडलेच त्यांना उत्तर देतोय. तर आता मात्र आपला शेवटचा पुकार आलाय की पहिले जेवून घ्या. आणि रात्रीचे 10 वाजले तरी कोणी स्विमिंग पूलच्या बाहेर यायला मागत नाहीये. हा रात्रीचा आपण दृश्य पाहू शकतो ग्रीन लीफ रिसॉर्टचा. किती सुंदर हे ठिकाण आहे पहा. अशा प्रकारे हा त्यांचा परिसर आहे. आणि आता मात्र सर्वजण जेवायला आलेत फायनली. हा त्यांचा बँक्वेट डायनिंग हॉल. इथे आता बहुतेक आपली मंडळी आलेली आहे जेवणासाठी. रात्रीचं जेवण शाकाहारी जेवण आहे, शनिवारचं जेवण आहे, परंतु खूप मस्त जेवण आहे, प्रत्येकाला आवडलंय. IPLचे मॅचेस बघता बघता इथे आता जेवणाचा आस्वाद घेत आहेत. तर या दोघांना देखील आता खूप वेळ पोहल्यानंतर जेवणाची आठवण झालेली आहे, दुर्वेश आणि मल्हार. आणि आज आमच्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे एक छोटासा प्रोग्राम इथे आयोजित केला होता. छोटस सेलिब्रेशन आहे तशी, अॅनिव्हर्सरी आमची आजची. तर या सेलिब्रेशन नंतर लगेचच आपल्या रात्रीचे काही कार्यक्रम नियोजित केलेले आहेत. ते म्हणजे की 2 ग्रुप केले जातील आणि त्यामध्ये मराठी हिंदी पिक्चरची नावे ओळखायची इशारे करून. तर या खेळात खूप मजा आली, कारण ज्याप्रमाणे इशारे होत आहेत ना, खाणाखुणा होत आहेत, कोण कोण काय काय गेस करेल सांगू शकत नाहीयेत.
तर खूप मजा आलेली आहे. मेंटल यानंतर देखील संगीत खुर्ची असेल, डान्स कार्यक्रम असेल, ठीक आहे ठीक आहे. जेणेकरून आम्हाला आज पूर्ण रात्रभर जागायचं आहे असं सर्व फॅमिलीने ठरवलेलं आहे. तर खूप कमी वेळा असं एकत्र यायला भेटतं. वर्षातनं एकदा तरी अशी पिकनिक झाली पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळेच तर आजची रात्र फुल धमाल करायची असं सर्वांनी ठरवलेलं आहे. सर्वजण मस्त मजा करतायत. तुम्ही पाहू शकताय तशी. महिला वर्गांना तर ही संधी खूप कमी मिळत असते. त्यामुळे ते अशी संधी तर सोडणारच नाहीयेत. आणि आम्हाला देखील एक संधी मिळाली. आम्ही देखील पत्ते खेळून घेतो आजच्या रात्रीमध्ये. तर आम्हाला देखील संधी मिळत नाही जास्त. तर पहाटे 4 पर्यंत सर्वजण जागेच होते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिले नाश्ता करायला आलेले आहेत. आजचा आपला मेनू आहे ते म्हणजे बुर्जी पाव, मिसळ पाव हे दोन्ही ऑप्शन आपल्याकडे आहेत. रात्रीचं जेवण देखील खूप सुंदर होतं. सकाळचा नाश्ता देखील सुंदरच असणार आहे. आपण पाहू शकता इथे सर्व फॅमिली मेंबर आले आहेत. मिसळ पावची डिश प्लस बुर्जी असं मी तर स्वतः मस्त त्याचे ताव मारणार आहे. आणि नाश्ता झाल्यावरती लगेचच बच्चे कंपनी लगेचच स्विमिंग पूलमध्ये उतरलेले आहेत. आजचा पूर्ण दिवस त्यांना पुन्हा एकदा गाजवायचा आहे स्विमिंग पूलमध्ये. कारण संध्याकाळी 4-5 वाजता आम्हाला निघायचं आहे. त्यामुळे आजचा एकच प्रोग्राम असणार आहे, स्विमिंग पूल एक स्विमिंग पूल. त्यांच्याबरोबरच मला देखील मोह आवरून पाण्यात सूर मारण्याचा. मी देखील आता त्याची मस्त की मजा करतोय. तुम्ही पूर्ण हा परिसर पाहू शकता. एक छोटा बेबी पूल आहे इथे. समोर हा अडल्ट पूल आणि समोर त्याच्या समोर रेन डान्स असं त्याचे नियोजन आहे. मस्त स्पेस आहे, शांत ठिकाण, सर्वांना आवडण्यासारखं ठिकाण आहे. ग्रीन लीफ रिसॉर्ट कर्जत येथे. आपण देखील आपली फॅमिली किंवा मित्रमंडळी असतील तर इथे नक्कीच यायला पाहिजे. खूप मस्त ठिकाण आहे हे. तर पूर्ण दिवस धमाल मस्ती केल्यानंतर आता वेळ झाली ती मात्र निरोप घेण्याची. परंतु निरोप घेण्यापूर्वी आपलं प्रत्येकाने मनोगत व्यक्त करायचं असं ठरवलं गेलं आणि त्यासाठी सर्वजण आता आम्ही एकत्र आलेलो आहोत. ही अशा प्रकारे आमची हॅपी फॅमिली आपले मनोगत व्यक्त करतायत. आमचे निगोडसे साडू हे देखील आपलं मनोगत व्यक्त करतायत की अनेक ठिकाणी जात असतो, खूप ठिकाणी पिकनिक केल्या, परंतु इथला जो अनुभव आहे ना खूपच छान अनुभव आहे. खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सर्व्हिस दिली गेली.
तर नक्कीच त्याबद्दल ते ठाकरे बंधूंचं इथेशी आभार व्यक्त करतायत. खरोखरच चांगली सर्व्हिस दिली आम्हाला. सर्वांची चांगली मर्जी राखली गेली. विशेष कौतुक आहे ठाकरेंचं. आणि आपण त्यांना देखील विचारूया, की तुम्हाला देखील आमची हॅपी फॅमिली कशी वाटली? तर त्यांचं देखील म्हणणं तेच होतं, की अनेक ग्रुप येतात, परंतु तुमची फॅमिली ही नावाप्रमाणेच हॅपी वाटली. थोडंसं मी दिलगिरी व्यक्त करतोय तशी, की आपल्या साऊंडला आवाज येत नाही. माईक आपला खराब झालाय. परंतु आता आपली वेळ झाली निघण्याची. दरम्यान नम्रताताई त्यांना देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यांचं मनोगत देखील मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगतो. माईकचा प्रॉब्लेम झाला आपला त्यामुळे. तर त्यांचं म्हणणं देखील आहे, की ज्याप्रमाणे एखादी माहेरवाशीण सासरी जाताना थोडीशी दुःखी असते ना, त्याचप्रमाणे आता त्यांना तसं फिलिंग होतंय. परंतु प्रत्येकाने अशी संधी घ्यायला पाहिजे. जास्तीत जास्त वेळा फॅमिलीबरोबर यायला पाहिजे आणि विशेष करून जर तुम्हाला आवडलं असेल तर ग्रीन लीफला नक्की तुम्ही भेट द्या. हे त्यांचं मनोगत आहे आणि भेटूया पुढच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.